नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 17 मे 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊया। तर कालचा पहिला प्रश्न होता, तर कोणत्या देशाने भारताविरुद्ध ऑपरेशन बुनियान उल मारसूद सुरू केलेले आहे? तर पाकिस्तान। यानंतर खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी अलका सिंग कोणत्या राज्यातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे? तर बिहार। यानंतर ताप्ती खोऱ्यातील मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्यासोबत करार केला? तर मध्य प्रदेश। यानंतर पुढील प्रश्न होता कालचा चौथा, तर अलीकडेच भारतीय सैन्याने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर ऑपरेशन केलर। यानंतर पुढील प्रश्न, जगामध्ये कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वाधिक हिमबिबट्यांची नोंद झाली आहे? तर लडाख। यानंतर कोणत्या राज्याने एक जिल्हा एक उत्पादन म्हणजेच ODOP मध्ये 12 नवीन उत्पादने समाविष्ट केली आहे? तर उत्तर प्रदेश। यानंतर पुढील प्रश्न, तर 5वे आशियान भारत युवा संमेलन 2025 कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहे? तर गोवा या राज्यामध्ये। यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने ICC एकदिवसीय क्रमवारीमध्ये आपले कितवे स्थान कायम राखले आहे? तर आपले 3रे स्थान कायम राखले आहे। यानंतर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न होता कालचा, तर नीरज चोप्रा याला भारतीय सैन्य दलामध्ये कोणते मानद पद देण्यात आले आहे? तर मानद लेफ्टनंट कर्नल पद देण्यात आलेले आहे। यानंतर कालचा शेवटचा प्रश्न पाहूयात आपण, तर भारतामध्ये 16 मे रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो? तर सिक्कीम या राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो। यानंतर आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आजचा, लक्ष द्या प्रश्नाकडे। तर 2024 ते 25 या आर्थिक वर्षामध्ये सर्वाधिक GST महसूल गोळा करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राने कोणते स्थान मिळवले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, आपल्या महाराष्ट्राने पहिले स्थान मिळवले आहे। कितवे स्थान आहे? तर पहिले स्थान मिळवले आहे। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर मित्रांनो आर्थिक वर्ष 2024 मध्ये 3,18,497 कोटी रुपयांच्या प्रभावी GST संकलनासह महाराष्ट्र हे सर्वाधिक GST महसूल संकलन करणारे राज्य आहे। तर 2024 आणि एप्रिल 2025 मध्येही महाराष्ट्र GST संकलनामध्ये अव्वल स्थानी आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया। तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई। सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन। आणि राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊयात। तर मित्रांनो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान। यानंतर आपण महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर मित्रांनो गुलाबी ई-रिक्षा योजना महाराष्ट्राने सुरू केली आणि भारताच्या GDP मध्ये कोणते राज्य सर्वाधिक योगदान देणारे राज्य बनले? तर आपले महाराष्ट्र हे राज्य। यानंतर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। यानंतर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्यातील वाधवण बंदराचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केले। यानंतर गायीला राजमाता ही पदवी देणारे पहिले राज्य हे महाराष्ट्र राज्य ठरले आहे। यानंतर महाराष्ट्र हे सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक प्राप्त करणारे राज्य ठरले आहे। यानंतर 2025 मध्ये महाराष्ट्रातील पुणे येथे भारतीय सैन्य दलाचे आयोजन केले जाणार आहे। यानंतर देशातील पहिले AI विद्यापीठ कोठे स्थापन केले गेले? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये। यानंतर पुढील प्रश्न दुसरा पाहूया। तर भारतातील पहिले भिकारी मुक्त शहर म्हणून कोणते शहर अधिकृतपणे घोषित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, इंदोर हे शहर। कोणते शहर? तर इंदोर हे शहर। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात।
तर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या भिकारी मुक्त भारत उपक्रमांतर्गत मध्य प्रदेशातील इंदोरला भारतातील पहिले भिकारी मुक्त शहर घोषित करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, जागतिक बँकेनेही ही कामगिरी मान्य केलेली आहे. तर ही कामगिरी स्माईल योजनेच्या उपयोजने भिक्षेच्या कायद्यात गुंतलेल्या व्यक्तींचे व्यापक पुनर्वसन अंतर्गत सतत पुनर्वसन प्रयत्नांनंतर आली आहे. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे तिसरा. तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1151 दिवस अष्टपैलू क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर राहण्याचा विक्रम कोणी केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए रवींद्र जडेजाने केला आहे. कोणी? तर ऑप्शन ए रवींद्र जडेजाने. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1151 दिवस अष्टपैलू क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर राहण्याचा विक्रम रवींद्र जडेजाने केलेला आहे. तर त्याने हा विक्रम 2024 मध्ये प्रस्थापित केला आणि 2024च्या ICC कसोटी संघातही त्याची निवड झालेली आहे. तर या विक्रमामुळे तो कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक काळ नंबर 1 अष्टपैलू खेळाडू ठरलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा. तर मित्रांनो, भारत सरकारने कोणत्या तारखेला आयुर्वेद दिन घोषित केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 23 सप्टेंबरला. केव्हा? तर 23 सप्टेंबरला. तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारत सरकारने दरवर्षी 23 सप्टेंबर हा दिवस आयुर्वेद दिन म्हणून घोषित केलेला आहे. तर हा दिवस धन्वंतरी जयंतीनिमित्त साजरा केला जातो. तर आयुर्वेदाच्या प्रचार प्रसारासाठी आणि जनजागृतीसाठी या दिवसाचे महत्त्व आहे. तर आयुर्वेद ही भारताची प्राचीन वैद्यकीय एक परंपरा आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न पाचवा आहे. महत्त्वाचा प्रश्नाकडे लक्ष द्या मित्रांनो. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या कलमाचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाला 14 प्रश्न विचारले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कलम 143A चा वापर करून. कोणता? तर कलम 143(1) चा. यानंतर मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम 143(1) चा वापर करून सर्वोच्च न्यायालयाला 14 प्रश्न विचारले आहेत. तर या कलमा अंतर्गत राष्ट्रपतींना संविधानाच्या किंवा कायद्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाचे मत मागण्याचा अधिकार आहे. तर या 14 प्रश्नांमध्ये राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या अधिकारांची व्याख्या, न्यायालयीन पुनर्विलोकनाची मर्यादा, विधेयक मंजुरीसाठी कालमर्यादा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांची व्याप्ती यासंबंधी महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट आहेत. यानंतर मित्रांनो, उदाहरणार्थ पाहूया. तर राज्यपालांनी विधेयक मंजूर करण्यासाठी किती कालावधी लागावा? सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या निर्णयावर कालमर्यादा ठरवू शकते का? आणि सर्वोच्च न्यायालय केंद्र राज्य वादांसाठी इतर पर्याय वापरू शकते का? अशा प्रश्नांचा समावेश आहे. यानंतर या प्रश्नांद्वारे राष्ट्रपतींनी संविधानाच्या विविध कलमांच्या व्याख्या आणि त्यांचा वापर यावर सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट मत मागितले आहे. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न 6वा पाहूयात आपण. तर आर्चरी वर्ल्ड कप 2025 स्टेज 2 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी आपल्या भारताने एकूण 7 पदके जिंकली आहेत. किती पदके आहेत जिंकली? तर 7 पदके. तर यानंतर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर 2025 मध्ये शांघाय येथे झालेल्या आर्चरी वर्ल्ड कप स्टेज 2 स्पर्धेमध्ये भारताने एकूण 7 पदके जिंकली आहेत. तर मित्रांनो, भारताची पदकांची यादी आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊया. तर सुवर्ण पदके जिंकली आहेत एकूण 2. तर महिला कंपाऊंड वैयक्तिक मधुरा धामणगावकर. यानंतर पुरुष कंपाऊंड संघ ओजस देओतळे, अभिषेक वर्मा आणि ऋषभ यादव. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रौप्य पदक 1 जिंकलेला आहे. तर महिला कंपाऊंड संघातून तर ज्योती सुरेखा वेनम आणि मधुरा धामणगावकर आणि चिकिथा ताणी पार्थी. यानंतर कांस्य पदके एकूण जिंकली आहेत किती? तर एकूण 4 जिंकलेली आहेत. तर मित्रांनो, महिला रिकव वैयक्तिक दीपिका कुमारी, पुरुष रिकव वैयक्तिक पार्थ साळुंके. यानंतर कंपाऊंड मिश्र संघ मथुरा धामणगावकर आणि
अभिषेक वर्मा, यानंतर पुरुष कंपाऊंड वैयक्तिक ऋषभ यादव. तर या कामगिरीमुळे भारताने स्पर्धेच्या एकूण पदक तालिकेमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे, ज्यामध्ये दक्षिण कोरियाने पहिला क्रमांक पटकावलेला दिसून येत आहे. यानंतर मित्रांनो, ही स्पर्धा 6 ते 11 मे 2025 दरम्यान शंघाय चीन येथे आयोजित करण्यात आलेली होती. यानंतर आपण पुढील प्रश्न 7वा पाहूया. तर क्रेट द्वीप कोणत्या देशात आहे, तेथे नुकताच भूकंप झालेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ग्रीस या देशामध्ये. कोणत्या? तर ग्रीस या देशामध्ये. तर योग्य उत्तर ऑप्शन ए हे असणार आहे. तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर मित्रांनो, क्रेट द्वीप ग्रीस देशात आहे. तर मे 2025 या महिन्यामध्ये क्रेट जवळ 6.0 तर 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला आहे. तर या भूकंपाचा केंद्रबिंदू कासोस बेटाजवळ होता आणि तो इजिप्त पर्यंत जाणवला. तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नाही. तर ग्रीस हे युरोपमधील भूकंप प्रवण क्षेत्रांपैकी एक आहे. यानंतर 8वा प्रश्न पाहूयात मित्रांनो. तर देशामध्ये यंदा कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. कोणत्या? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर 2024 ते 25 साखर हंगामामध्ये उत्तर प्रदेशने सर्वाधिक साखर उत्पादन केले आहे. तर या राज्याने सुमारे 91.5 लाख टन साखर उत्पादन केले, जे महाराष्ट्राच्या 87 लाख टनांपेक्षा अधिक आहे. तर यामुळे उत्तर प्रदेश देशातील आघाडीचा साखर उत्पादक राज्य ठरलेला आहे. यानंतर 9वा प्रश्न. तर मित्रांनो, हा प्रश्न आपला दिनविशेषवर आहे. प्रश्नाकडे लक्ष द्या. तर राष्ट्रीय डेंग्यू दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 16 मे दिवशी साजरा करण्यात येतो. केव्हा? तर 16 मे दिवशी. तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राष्ट्रीय डेंग्यू दिवस दरवर्षी 16 मे रोजी साजरा केला जातो. तर याचा मुख्य उद्देश आहे डेंगू या विषाणूजन्य आजाराविषयी जनजागृती करणे आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय लोकांपर्यंत पोहोचवणे, हा याचे मुख्य उद्देश आहे. यानंतर डास नियंत्रण, स्वच्छता आणि लवकर निदान यावर भर दिला जातो यामध्ये. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहूयात. महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या सर्वांनी. तर MSRTC ने नवीन लालपरी बसेसमध्ये कोणती आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे AI सक्षम CCTV कॅमेरे आणि GPS प्रणाली आणि फोम आधारित अग्निशमन प्रणाली. म्हणजे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने म्हणजेच MSRTC ने आपल्या लालपरी बसेसच्या नवीन ताफ्यात आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट केलेली आहे. तर या उपक्रमांचा उद्देश प्रवाशांच्या सुरक्षिततेत वाढ करणे आणि प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायक बनवणे हा आहे. यानंतर प्रमुख सुरक्षा वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर AI आधारित CCTV कॅमेरे. तर प्रत्येक बसमध्ये अंतर्गत आणि चालकाचे वर्तन निरीक्षण करणारे कॅमेरे बसवले जातील, ज्यामुळे प्रवाशांची आणि चालकाची सुरक्षा सुनिश्चित होईल. यानंतर GPS ट्रॅकिंग प्रणाली पाहूया. तर बसच्या मार्गाचे रिअल टाइम ट्रॅकिंग करून प्रवाशांना स्थान आणि वेळेची माहिती मिळणार आहे. यानंतर ड्रायव्हर ब्रीथ ॲनालायझर. तर यानंतर चालकांच्या अल्कोहोल पातळीची तपासणी करण्यासाठी प्रणाली बसवली जाणार आहे, ज्यामुळे सुरक्षित ड्रायव्हिंग सुनिश्चित होणार आहे. यानंतर अँटी थेफ्ट लॉकिंग सिस्टम. तर बस उभी असताना अनधिकृत प्रवेश टाळण्यासाठी सुरक्षा लॉकिंग प्रणाली बसवली जाणार आहे. यानंतर फोम आधारित अग्निशमन प्रणाली. तर बसमध्ये आग लागल्यास ती आपोआप विझवण्यासाठी फोम आधारित अग्निशमन प्रणाली बसवली जाणार आहे. तर LED स्क्रीन आणि वायफाय. तर प्रवाशांसाठी मनोरंजन आणि माहिती देण्यासाठी बसमध्ये LED स्क्रीन आणि वायफाय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तर पॅनिक बटन्स. तर महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक बसमध्ये
पॅनिक बटन्स बसवले जातील, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळू शकेल. तर या सर्व उपाययोजनांचा उद्देश प्रवाशांची सुरक्षितता वाढवणे, सेवा गुणवत्ता सुधारण करणे आणि प्रवाशांचा अनुभव अधिक आरामदायक बनवणे हा आहे. यानंतर आपण खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे मित्रांनो. हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, कोणत्या देशाने भारताविरुद्ध ऑपरेशन बुनियान उल मारसूस सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. तुमचे कॉमेंट मधले उत्तर पाहून आणि या व्हिडिओचे लाईक पाहून मला दररोज PDF अपलोड करण्याचे प्रोत्साहन मिळते मित्रांनो. तर न चुकता कॉमेंट मध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत जा आणि आपल्या व्हिडिओला 200 लाईकचं टार्गेट न चुकता पूर्ण करण्याचा प्रयत्न करत जा. तर चला मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.